सुरुवात करू. हरिओम. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर असतील. द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. दोन्ही हातांची कोपरं शरीराच्या जवळ. खांदे शिथिल. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता. इनर अवेअरनेस. करूया. श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती, ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहेलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित 15 ते 20 आवर्तन आपापल्या क्षमतेने. यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेताना पोट हलकस बाहेर येईल आणि तो श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेने हलकसा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 15 ते 20 आवर्तन आपापल्या क्षमतेने. आपलं संपूर्ण लक्ष या क्रियेकडे केंद्रित करून घेऊया. हृदय थांबवायची. श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. करणार आहोत. 3 मध्यम गतीतले उंच उच्चार सलग एका लागोपाठ. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. याकरिता एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार काही क्षण शांत. प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमः. आणि करूया नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. आपापल्या क्षमतेने जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. संपूर्ण लीनभाव मुक्तीभाव आपल्या मनामध्ये. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमच्या आशीर्वाद. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तप्रदान. नेत्र स्पर्श आणि अलगद डोळे भरून एक दृष्टी ओमकडे. स्वागत आहे. विश्रांती. थोड्या वेळ दोन्ही कानामध्ये अंतर घेऊन थोड्या वेळ विश्रांती. आज आपण सुरुवात दंडस्थेतीपासून करणार आहोत. ती कुठून कुठे जायचं. सावकाश करूया. सावकाश. आणि आता आपल्याला बॉडी टॅपिंग करायची.
तर ही कशी करायची? सुरुवात आपण आपल्या पायांपासून करणार आहोत, पावलांपासून ते डोक्यापर्यंत आणि डोक्यापासून पावलापर्यंत. असं मी तुम्हाला एक दाखवते बॉडी टॅपिंग कसं करायचं. सुरुवात अशी या प्रकारे पूर्णपणे आपल्या शरीराला असं टॅप करायचं. आपले दोन्ही पाय, पायाची मागची बाजू पूर्णपणे आपल्याला अशी पूर्ण बॉडी टॅपिंग करायची या प्रकारे. हा, आपले डोकं बरोबर. हा, अशी सुरुवात करायची आपल्याला बॉडी टॅपिंग करायला. सुरुवात करूया. सुरुवात आपण पावलापासून करूया. थोडस पुढे झुकायचंय आणि सुरुवात करूया. पावलाला टॅपिंग करायचं. दोन्ही पाय, पोटऱ्यांचा भाग, गुडघे, मांडीचा भाग, सावकाश टॅपिंग करत यायचंय. सीटचा भाग, कमरेचा भाग, पोटाचा भाग. बरोबर. दोन्ही हाताने तेवढं जिथे जिथे आपल्याला शक्य आहे तिथे तिथे टॅपिंग करायचंय. आपल्या गळ्याचा भाग, त्याचबरोबर आपलं डोकं. बरोबर. पूर्णपणे बॉडी टॅप करून घ्यायची आपली आपण. आणि मग बरोबर बरोबर आणि कुठे थांबायची. थोडा वेळ विश्रांती घेऊया. आपण थोडस वॉर्मअप केलेलं आहे. आता दोन्ही हात कमरेवर ठेवायचे. उजवा जो पाय आहे तो गुडघ्यातनं सरळ पुढे येईल. उजवा पाय सरळ पुढे. बॅलन्स जर असं वाटत असेल तर एका हाताने भिंत किंवा जे आहे समोर ते पकडा, म्हणजे बॅलन्स व्यवस्थित राहील. उजवा पाय समोर. आणि आता सुरुवात करूया पाऊल थोडंसं वर खाली करायला. अँकल मधून पाऊल थोडंसं वर खाली, नाही अँकल मधून फक्त पाऊल. हा, अप अँड डाऊन. बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8. बरोबर. क्लॉकवाईज रोटेशन. 1 2 3 4. बरोबर. 5. विरुद्ध बाजूने एका हाताने आधार घेतला तरी चालेल. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. बरोबर. आणि आता उजवा पाय फोल्ड करा. उजवा पाय फोल्ड करा तिथेच. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1 तिथल्या तिथेच रोटेशन. थोडंसं पाय फोल्ड करून. 2 3. बरोबर. विरुद्ध बाजूने 1 सावकाश. 2 अगदी सावकाश. आणि 3 सावकाश. सावकाश. उजवा पाय खाली येऊ दे. थांबायचं आहे. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. आपले हात कमरेवर ठेवायचे. आणि आता डावा पाय सरळ घ्यायचा. तुम्ही गुडघ्यातनं सरळ असेल डावा पाय. आणि अँकल मधून पाऊल वर खाली, अप अँड डाऊन. फक्त सावकाश. 1 2 3 4 5 6. बरोबर. आता रोटेशन. 1 क्लॉकवाईज. 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. बरोबर. आता पाय फोल्ड करा. डावा पाय फोल्ड करा. आणि आता सुरुवात करूया क्लॉकवाईज रोटेशन. 1 सावकाश. 2 बरोबर. 3 अँटी क्लॉकवाईज. 1 2 3. बरोबर. सावकाश. डावा पाय खाली येऊ दे. डावा पाय खाली. दोन्ही हात कमरेवर तसेच ठेवायचे आहेत. आणि आता करूया नेक रोटेशन. नजर समोर असेल. मान मध्यभागी. सावकाश आपली मान वर न्यायची आहे आणि खाली. श्वास घेत वर. चेहरा जमिनीला समांतर. श्वास सोडत खाली. हनुवटी वेळा. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आता हनुवटी वेळाकडे आली. आता सावकाश मान आपली उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. बरोबर. अँटी क्लॉकवाईज. सावकाश मान डावीकडे पाठीमागे. उजवीकडे मध्यभागी. लास्ट राऊंड. मान डावीकडे पाठीमागे आणि उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी थांबायचं. मान सरळ. दोन्ही हात खाली. थोडा वेळ विश्रांती. आणि आपल्याला क्लॅपिंग करायचंय बघा. कसं
एकदा समोरून क्लॅप द्यायचा आणि एकदम या प्रकारे 1 2 3 4 असं एकदा समोरून क्लॅप आणि एकदा मागे. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर किंवा दोन्ही पाय जोडले, तुम्हाला जसं सहज म्हणजे त्याप्रमाणे सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा, आता क्लॅपिंग बघा कसं असेल. एकदा वरती असेल मग उजवा पाय फोल्ड करायचा आणि मांडीच्या खाली एकदा टाक द्यायची, मग पुन्हा वर फोल्ड द्यायची आणि डावा पाय फोल्ड करायचा, डाव्या मांडीच्या खाली टाक द्यायची. ठीक आहे, सुरुवात करूया. 1 2 उजव्या पायाला खाली, बरोबर. 3 4 बरोबर. 5 6 7 8 9 11 12 13 14 15 16 17 18 19 20 बरोबर. थांबायचंय कृती. हा, 20 टाइम झालं की थांबायचं. आणि आता बघा, थोडस पायांमध्ये अंतर घ्यायचं आणि उजवा हात वर न्यायचा, डावा हात खाली, थोडस क्रॉस असेल, थोडस मागे जायचं आपल्याला, थोडस एक आपल्याला खांदे मागून थोडेसे स्ट्रेच करायचे आणि मग डाव्या साईडला टाळी द्यायची. मग डावा हात वर न्यायचा क्रॉस करून, उजवा हात खाली असेल आणि मग पुन्हा खांदे थोडेसे स्ट्रेच करायचे आणि उजव्या बाजूला टाळी द्यायची. ठीक आहे, सुरुवात करूया. थोडीशी क्रॉस टाळी आहे ही. सुरुवात करूया. 1 2 3 4 बरोबर. 5 6 7 8 9 10 कृती थांबवायची. आणि आता बघा, आपल्या संपूर्ण दोन्ही हातांच्या तळहाताला अशा झिंजण्या आल्यासारखं झालं असेल, दोन्ही आपले तळहात. कारण की आपण आता त्या टाळ्या वाजवल्या, त्यामुळे तिथलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते थोडस ऍक्टिव्हेट झालंय. ते आपण थोडं ऍक्टिव्हेट केलं. विश्रांती थोडा वेळ. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, दोन्ही हात समोर घेऊया, दोन्ही हात जोडून घेऊया. समोरून दोन्ही हात जोडायचे आहे. आणि आता श्वास घे, दोन्ही हात लांब, जास्तीत जास्त हात लांब करायचे. श्वास घेत लांब आणि श्वास सोडत जवळ, बरोबर. श्वास घेत लांब. बघा, छातीचे स्नायू कसे ताणले जातात त्याकडे लक्ष द्या. आपल्या फुफ्फुसांचं आरोग्य सुधारतंय, लंग्स कॅपॅसिटी वाढतीये. श्वास सोडत जवळ. दोन्ही हात जवळ घेताना स्नायू कसे आकुंचित होत आहेत त्याकडे लक्ष. श्वास घेत लांब. आपण आडव्या कक्षेमध्ये प्रसारण करतोय संपूर्ण छातीच्या भागाचं. श्वास सोडत जवळ, बरोबर. आणि आता श्वास घेत दोन्ही हात वर न्यायचे. श्वास घेत वर. आता उभ्या कक्षेत प्रसरण. श्वास सोडत खाली, बरोबर. पूर्ण दोन्ही हात जोडून घ्यायचे. हा, बरोबर करताय. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पुन्हा दोन्ही हात जोडून घ्यायचे, स्ट्रेट हात. श्वास घेत वर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा आणि आपल्या हालचालीकडे पूर्णपणे जाणीव असू देत. श्वास सोडत खाली. लास्ट राउंड. श्वास घेत दोन्ही हात वर न्यायचे, एकदम स्ट्रेट. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घेऊया. तळवे सिलिंगच्या दिशेने जातील. आणि आता एकदम जास्तीत जास्त स्ट्रेच. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे आणि टाचा जमिनीपासून वरचला. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. नजर समोर, बरोबर. छान. पोटऱ्यांचे स्नायू बघा, काफ मसल्स, तिथे तुम्हाला ताण जाणवतोय की प्रेशर जाणवतोय हे आपल्याला आपण तपासून घेऊ. छान छान, बरोबर. सावकाश टाकं खाली येऊ दे जमिनीवर. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या थोडस. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आणि आता थोडीशी आपल्याला डायनॅमिक मुवमेंट करायची. एकदा उजवीकडे वळायचं, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, बरोबर. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, दोन. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, तीन. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, चार. लास्ट राउंड. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, 5. थांबायचं आहे. दोन्ही पाय पुन्हा जोडून घ्या.
हात तसेच आहेत. हाताची पकड जी आहे ती सोडून द्या. दोन्ही हात आता पॅरलल येतील. दोन्ही हात एकमेकांच्या समोर आहेत. आणि आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत दोन्ही हात सावकाश खाली येते. श्वास सोडत सोडत दोन्ही हात खाली विश्रांती. करणार आहोत आपण आज हस्तपादासन. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आता ज्यांना वर्टिगोचा त्रास आहे, त्याचबरोबर स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे, प्रचंड प्रमाणात डोकेदुखीचा त्रास आहे, त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. हस्तपादासन. सुरुवात करूया. उजवा पाय 1 फुटापर्यंत पुढे घेऊन निघूया. उजवा पाय. हा. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर निघूया. एकदम सरळ. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा आहे. थोडस मागे झुकायचं. श्वास घे, थोडस मागे. आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. अगदी सावकाश. दोन्ही हात आपल्या उजव्या पावलाच्या शेजारी किंवा जमिनीच्या दिशेने सैल सोडा. उजवा पाय गुडघ्याचा सरळ असेल आणि आपलं कपाळ उजव्या गुडघ्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नाही. जर आपले हात जमिनीच्या दिशेला पोचत नसतील तर त्या साईडने सैल सोडून द्या. जमिनीच्या दिशेने नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. उजव्या पायाचे हाडपीठ मसल ताणले जातात. उजव्या ओठपोटावर हलकासा दाब आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. बरोबर. आणि सावकाश उलटता. तिथल्या तिथे उलटता. हात वर न घेता तिथल्या तिथे सावकाश सरळ व्हायचंय. बरोबर. उजवा पाय मध्यभागी होते. थोडा वेळ विश्रांती. तिथल्या तिथेच रक्तप्रवाह हा डोक्याच्या दिशेने होतो जेव्हा आपण फॉरवर्ड बेंडिंगची आसनं करतो त्यावेळेला. त्यामुळे उलटचाल करताना अगदी नियंत्रित करावी. आता डावा पाय 1 फुटापर्यंत पुढे घेऊन येऊया. गुडघ्यातनं सरळ असेल. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. याला हस्त उत्तानासन म्हणतात. जेव्हा आपण हात डोक्याच्या दिशेने वर घेतो आणि श्वास घेत जेव्हा आपण मागे झुकतो, बॅकवर्ड बेंड घेतो, त्याला हस्त उत्तानासन असं म्हणतात. आणि आता आपण हेच करतोय. एक श्वास भरून घेऊया. थोडस मागे झुकूया. आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतून पुढे झुकायला सुरुवात. दोन्ही हात जमिनीच्या दिशेने सैल सोडा किंवा डाव्या पावलाच्या दिशेला ठेवा. कपाळ आपलं डाव्या गुडघ्याकडे जाईल. डाव्या पायाचे हार्टिक मसल काढले गेले. खांदे एकदम रिलॅक्स आहेत. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. उलटचा. तिथल्या तिथे सरळ. अगदी सावकाश. तिथल्या तिथे सरळ. एकदम सावकाश. बरोबर. डावा पाय पुन्हा मध्यभागी येईल. थोडा वेळ तिथे. आणि आता हीच कृती आपण दोन्ही पाय जुळवून करणार. हस्त उत्तानासन आणि हस्त पादासन. ह्या ज्या दोन्हीही या कृती आहेत ह्या सूर्यनमस्कारामधल्या पहिली आणि दुसरी स्टेप आहे. तर आता बघूया आपण. एकत्रित करूया. सोपी आहे. दोन्ही पाय असे जुळलेले ठेवायचे. हात शरीराच्या जवळ. मान मध्यभागी. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. जर बॅलन्स जातो असं वाटतंय तर दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्या. बरोबर. आणि आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास घेत एक बॅकवर्ड बेंड घेऊया. शरीर आपला शरीर समांतर असेल. आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. सीटचा भाग बघा मागे जाईल आपोआप. आणि कमरेतनं पुढे झुकायचंय. दोन्ही हात आपल्या पावलांच्या शेजारी असतील किंवा जमिनीच्या दिशेने सैल सोडा. आणि आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैल सोडा. दोन्ही पाय मात्र गुडघ्यातलं सरळ. अंतिम स्थितीमध्ये नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. आपण करतोय हस्त पादासन. दोन्ही पायाच्या अंतिम मसल काढलेले. लोअर बॅक मधून आपण पुढे झुकलोय. पोटावर उडी पोटावर हलकासा दाब आहे. पाठण्यावरती ताण आहे याची जाणीव. बरोबर. ताण आणि सावकाश उलटता. तिथल्या तिथे सरळ. एकदम सावकाश. तिथल्या तिथे सरळ व्हायचंय. आणि विश्रांती. मान मागे सैल सोडूया. विश्रांती. आज आपण एक पुन्हा नवीन आसन बघतोय.
ते म्हणजेच वृक्षासन. तर हे कसं करायचं बघून घेऊया. वृक्षासनासाठी मी थोडीशी पुढे येते, पायांची स्थिती दाखवते. वृक्षासनासाठी आपल्याला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा आणि त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करायचं. जर इथे आपल्याला असं वाटेल की आपला बॅलन्स जातोय, आपल्याला पाय असा नाही ठेवता येत, मग काय करायचं, थोडस पाऊल जे आहे ते आपल्या गुडघ्याच्या इथे सरकवायचं आणि या स्थितीमध्ये थांबायचे. म्हणजे पूर्ण जो बॅलन्स आहे आपला तो डाव्या पायावर. जर आपल्याला इथे बॅलन्स व्यवस्थित साधता येत नसेल पाऊल मांडीच्या इथे ठेवताना, तर मग ते थोडस खाली सरकवायचं. ठीक आहे. आणि त्यातून पण जर असं वाटतं की बॅलन्स जातोय, तर मग भिंतीला टेकून उभं राहून तुम्ही हे आसन केलं तरीही चालेल. या आसनाचे फायदे असे आहेत की याच्याने आपल्यामध्ये उत्साह निर्माण होतो, मरगळ आपली नाहीशी होते, पाठीचा कणा उभ्या कक्षेमध्ये ताणला जातो, त्यामुळे आपला जे आपले साहित्य वायू होत नाही ते मोकळे होतात, आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते. त्याचबरोबर घरी लहान मुलं असतील तर त्यांना आवर्जून हे आसन करायला सांगा. हे उंची वृद्धीसाठी अतिशय उपयुक्त आसन आहे वृक्षासन. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. हा, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. जर बॅलन्स जातो असं वाटत असेल ना, तर भिंतीला टेकून उभं राहा, काही हरकत नाही. हा, भिंतीला टेकून उभं राहा. म्हणजे आपली पाठ आहे ना ती भिंतीला लावायची, पाठ भिंतीला लावायची. हा हा, बरोबर बरोबर. म्हणजे एकदम पण टेकून न राहता थोडस इंचभर अंतर ठेवा, म्हणजे जर बॅलन्स गेला तर आपल्याला मागे आधार आहे भिंतीचा, अशा प्रकारे उभं राहायचा प्रयत्न करा. हा, तर दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर आणि हलकस स्मित असे चेहऱ्यावर. आपल्याला खूप छान आसन जमणार आहे, हे आपलं आपण स्वतःला सांगायचं आहे आणि आपण त्याचा प्रयत्नही करणार. आता उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. बरोबर, छान. आणि आता इथे आपला जो डावा पाय आहे ना त्याची ग्रीप करा, म्हणजे खाली समजा मॅट असेल तर त्या मॅटवर फक्त पायाचे रोवून करा. हा, बरोबर. आणि आता दोन्ही हात खांद्यावर सरळ करा, एकदम सरळ स्ट्रेट. हा, बरोबर. आणि मग दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नमस्कार कृती. शुभांगी ताई, तुम्ही भिंतीला टेकून उभे राहिलात तरी चालेल. हा, बरोबर, छान. बरोबर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे आणि खूप छान वाटतं या आपल्या आसनामध्ये. एक खूप छान कॉन्फिडन्स येतो आपल्यामध्ये आणि एकदम तजेलदार वाटतं. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा आणि हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. दोन्ही हात सिलिंगच्या दिशेने अजून ताणण्यासाठी आपण दीर्घ श्वास करूया. थोडं दीर्घ श्वास भरून घेऊया. बघा, हात अजून वरच्या दिशेने ताणले जातील. संथ गतीने श्वास सोडूया. खूप छान दिसतंय, खूप सुंदर. आणि आता वेट चालू करताना पुन्हा दोन्ही हात आपले खांद्यात सरक होतील, हात खाली आणि उजवा पाय सरळ करूया. खूप छान, सगळ्यांचं बॅलन्स एकदम छान झालेला आहे. सुंदर. थोड्या वेळ विश्रांती. डाव्या पायावरती जो बॅलन्स आलेला होता तो थोडासा आपण रिलीज करूया. सॉरी, भार आला होता, बॅलन्स होता, भार होता. आता डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करूया. हा, बरोबर, छान. आणि आता इथे थोडा वेळ थांबा, नजर समोर. याच्याने आपलं कॉन्सन्ट्रेशन आणि बॅलन्स दोन्हीही छान साधला जातो, त्यामुळे आपली ग्रहण क्षमता जी आहे ती सुद्धा. दोन्ही हात पुन्हा खांद्यावर सरळ करा. बरोबर. आणि मग दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. खूप सुरेख. नजर समोर, एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. पूर्णपणे आपल्या पाठीचा कणा उभ्या कक्षेत ताणला जातो, साईडचे वायू कोश मोकळे होतात. आणि आता एक दीर्घ श्वसन, खोलवर दीर्घ श्वास सोडून देऊया. संत गतीने श्वास सोडूया. छान. आणि पुढे साथ करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत दोन्ही हात खांद्यावर सरळ करायचे आणि सावकाश खाली. डावा पाय खाली आणि विश्रांती. विश्रांती. आपण जे आसन केलं त्याचा मनातल्या मनात मागोवा घेऊया. आज आपण हे दोन्ही हात खांद्यावर सरळ करून गेलो, त्याचे बरेचसे व्हेरिएशन्स आहेत, आपण हळूहळू पुढे ते बघणारच आहोत.
आणि आता दोन्ही पायांमधलं अंतर थोडस अर्ध्या फुटापर्यंत अंतर दोन्ही पायांमध्ये. दोन्ही हात शरीराच्या जवळ आणि एकदम रिलॅक्स दोन्ही हात, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. आणि आता उजवा हात समोरून डोक्याच्या दिशेने वर न्या. उजवा हात समोरून डोक्याच्या दिशेने वर. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. नजर पुन्हा एकदा समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत डाव्या बाजूला झुकूया. श्वास सोडत सोडत डाव्या बाजूला झुकूया. डावा हात एकदम सैलसर सोडा जमिनीच्या दिशेने. एकदम सैलसर. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. संपूर्ण उजवी बाजू आपली ताणली गेली आहे त्याकडे लक्ष. डाव्या बाजूला हलकासा दाब आहे त्याची जाणीव. बरोबर, खूप छान. जे आपले साईडचे पुन्हा एकदा कमरेच्या ठिकाणी जे वाढलेले थोडीशी चरबी असते ती कमी होण्यास मदत होते. छान. सावकाश मध्यभागी येऊया. उजवा हात सावकाश खाली होते. तीच कृती आता विरुद्ध बाजूने. डावा हात समोरून डोक्याच्या दिशेने वर नेऊया. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे. डाव्या हाताची पाचही बोटं जोडलेली आहे. उजवा हात रिलॅक्स आहे. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू उजव्या दिशेला झुकायला सुरुवात करूया. उजवा हात एकदम रिलॅक्स ठेवायचा जमिनीच्या दिशेने. संपूर्ण उजवी बाजू रिलॅक्स आहे. दोन्ही पाय मात्र गुडघ्यातनं सरळ ठेवायचे आहेत. डावा हात जो वर आहे तो कोपरातनं सरळ असेल. नजर समोर. आणि आता डाव्या बाजूला आलेला कान, उजव्या बाजूला असलेला हलकासा प्रेशर पाठीच्या कण्यावर, आपल्या लोअर बॅकवर जो काही परिणाम जाणवतोय त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. छान. सावकाश उलट मध्यभागी येऊया. डावा हात समोरून खाली घेऊया आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून विश्रांती. बैठक स्थितीमध्ये यायचंय. पण आता इथे आपल्याला जमिनीचा आधार न देता बैठक स्थितीमध्ये बसायचंय. त्यासाठी दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. दोन्ही हात जोडून घ्यायचे. दोन्ही हात जोडून घ्या. आणि आता एक श्वास भरून घ्या. आणि श्वास सोडत सोडत सावकाश खाली बसा. श्वास सोडत सोडत सावकाश खाली बसा पूर्णपणे. आणि आता सीटचा भाग येऊ दे जमिनीवर. दोन्ही पाय सरळ करा. विश्रांती. म्हणजे बघा, आपण हाताचा कमीत कमी वापर करून सावकाश सावकाश आपल्याला कमीत कमी वापर करून बैठक स्थितीमध्ये बसण्याचा प्रयत्न. आणि तसं दंड स्थितीमध्ये सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत की हाताचा वापर न घेता उठून बसण्याचा. विश्रांती थोडा वेळ. आज आपण दोन आसनं बघणार आहोत नवीन. एक म्हणजे सेतू बंधासन आणि दुसरं आहे ते म्हणजे सुलभ मत्स्यासन. ही दोन्ही आसनं एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आसनं आहेत. म्हणजे एका आसनामध्ये जिथे आपल्याला ताण येतो तेच दुसऱ्या आसनामध्ये त्या अवयवांवरती आपल्याला दाब जाणवणार आहे. तर ह्याचा कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की ज्यांना मानेचा विकार आहे, टॉन्सिल्सचा म्हणजे समजा घशाला सूज असेल किंवा दुखत असेल घसा, तर सुलभ मत्स्यासन करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आहे, लंबर स्पॉन्डिलोसिस आहे, त्यांनी सुद्धा ही दोन्ही आसनं करणं टाळायचं आहे. नुकतीच कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल तर ही दोन्ही आसनं करणं टाळायचं आहे. हे त्याचे महत्वाचे कॉन्ट्राइंडिकेशन आहेत. आणि पुढची कृती तर आपण आपापल्या क्षमतेने करणारच आहोत. तर ह्याचे फायदे काय आहेत? जेव्हा आपण सेतू बंधासन करतो त्यावेळेला आपल्या गळ्यावरती दाब येतो, त्यामुळे तो थायरॉइड प्रतिबंधात्मक मानला जातो. हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर तो सुद्धा कमी होण्यास मदत होते. पाठीच्या कण्याचं आरोग्य सुधारतं. आणि जेव्हा आपण सुलभ मत्स्यासन करू त्यावेळेला आपली लंग्स कॅपॅसिटी आहे ती वाढणार आहे. आपलं पूर्णपणे छातीच्या स्नायूंचं प्रसरण होतं. त्यामुळे श्वसन मार्ग जो आहे हा आपला सुधारतो आणि पोटाचं सुद्धा आरोग्य चांगलं होतं. दोन्ही आसनं ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तर ही कशी करायची आधी बघून घेऊया. यथाशक्ती प्रयत्न करायचा आहे. दोन्ही आसनं आज आपण अगदी सोप्या पद्धतीने करतोय आणि नंतर हळूहळू त्याची जी टेक्निक म्हणजे जे ग्रंथांमध्ये त्यांचा जसा उल्लेख आहे तो आपण पुढच्या आठवड्यामध्ये बघणार आहोत. आता आपण अगदी सोपी बेसिक कृती बघणार आहोत. तर ही कशी करायची बघून घेऊया. सेतू म्हणजे काय तर ब्रिज आणि बंध म्हणजे लॉक.
आपला संपूर्ण शरीराचा आकृतीबंध हा ब्रिज प्रमाणे होतो आणि आपली हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाते, म्हणून त्याला बंध असं म्हटलं जातं. तर आता बघा हे कसं केलं जातं. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करायचे या प्रकारे. टाचा जे आहेत या सीट पासून बघा लांब आहेत, दोन्हीही पायांच्या टाचा सीट पासून लांब आहेत. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर आहे, दोन्ही पावलांमध्ये अंतर आहे. हे अंतर आपल्या शोल्डर एवढं असू शकतं किंवा आपण आपल्या जशा कपॅसिटी प्रमाणे हे दोन्हीही पावलांमध्ये गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचंय. टाचा सीट पासून लांब ठेवायचे. त्यानंतर दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे सरळ. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होईल. ही स्थिती आपली पक्की झाली की मग सीटचा भाग, कमरेचा भाग आणि पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचलायचा आहे. हात थोडेसे आपले आपण ऍडजस्ट करायचे. मांड्या बघा, दोन्ही पायांच्या मांड्या जमिनीला समांतर येतील एवढा आपल्याला आपल्या शरीराचा भाग वर उचलायचा आहे. चिनलॉक पोझिशन होते, म्हणून याला सेतू बंधासन असं म्हटलं जातं. बघा ब्रिज सारखा पोस्टर दिसतो, एक छोटस मांजर आपल्या या गॅप मधून जाईल एवढा आपण आपलं शरीर वरती उचलतो आणि आपली हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाते, म्हणजे तो एक प्रकारचा बंध होतो, म्हणून याला सेतू बंधासन असं नाव आहे. आपण दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेले, त्यामुळे आपल्याला हे करताना अगदी सहज जमतं. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहे आणि इथे नॉर्मल श्वास प्रश्वास चालू केला. असं सोडताना पाठीचा एक एक मणका नियंत्रित जमिनीवर येते आणि मग आपल्या कमरेचा भाग आणि मग सीटचा भाग सावकाश जमिनीवर. दोन्ही हात खाली आणि दोन्ही पाय सर. हे झालं सेतुबंधासन. म्हणजे बघा इथे आपल्या पूर्णपणे गळ्यावरती दाब असतो, चिनलॉक पोझिशन आहे. आणि आता पुढचं आसन बघा, ते म्हणजेच सुलभ मत्स्यासन. तर आता हे बघा कसं केलं जातं. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. दोन्हीही हातांचे जे तळवे आहेत ते आपल्या सीटच्या खाली ठेवायचे. बघा या प्रकारे उजव्या हाताचा तळवा उजव्या सीटच्या खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या सीटच्या खाली. आणि आता इथे कमरेचा जो भाग आहे आपला तो थोडासा वर उचलला जाईल. एकतर तुम्ही हात आपल्या सीटच्या खाली किंवा कमरेच्या खाली पण ठेवू शकता, पण सीटच्या खाली ठेवल्यावरती आपल्याला डोकं उचलणं जास्त सोयीस्कर जातं, म्हणून मी सीटच्या खाली ठेवायला सांगते हात या प्रकारे. दोन्ही हातांची जी कोपरा आहे ही पूर्णपणे जमिनीवर टेकलेली आहे. ठीक आहे, इथे दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत. छातीचे स्नायू एकदम रिलॅक्स करायचे. आधी कृती बघून घ्या आणि मग आपण एकत्रित करू. आणि यानंतर सावकाश आपलं डोकं वर उचलायचं आणि टाळूचा भाग जमिनीवर ठेवायचा. आणि इथे तुम्ही थोडासा आपल्या हातांचा आधार घेऊ शकता, म्हणजे ते हात थोडेसे जमिनीच्या दोन्ही हातांचे कोपरे जमिनीवर प्रेस करून टाळूचा भाग जमिनीवर टेकवा. पावलं जी आहेत अँकल मधून ती जमिनीच्या दिशेने सोडायची. यथाशक्ती इथे प्रयत्न करायचा. आणि आता बघा पूर्णपणे गळ्यापासून पोटाचे स्नायू ताणले जातात, छातीच्या स्नायूंचं एक्सपान्शन होतं, पाठ करायला अंतर्वक्र आकार प्राप्त होतो, त्यामुळे तोही कार्यक्षम होतो. तोंड बंद, थायरॉइड प्रतिबंधात्मक हे आसन मानलं गेलेलं आहे आणि त्याचबरोबर आपलं श्वसन मार्गही सुधारते, लंग्स कॅपॅसिटी वाढते. आणि पुन्हा आसन सोडताना सावकाश नियंत्रित डोकं वर उचलायचं. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येईल, डोकं नियंत्रित जमिनीवर, हातांचा आधार सीटच्या खाली तो काढून घ्यायचा आणि ठीक आहे. लक्षात आलंय कसं केलंय ते. सुरुवात करूया मग. एका कुशीला वरून पाठीवर करून विश्रांती घ्या. अजूनही सावकाश, यथाशक्ती प्रयत्न असेल आपला. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, विश्रांती. दोन्ही आसन आपल्याला खूप छान जमणार आहे. हा आपल्यामध्ये आत्मविश्वास आहे. आणि आता दोन्ही हात आणि पाय जवळ, हात शरीराच्या जवळ, पाय आपले एकमेकांच्या. आता दोन्ही पाय वरती घ्या, 90 डिग्री वर घ्या. दोन्ही हात सुद्धा वर घ्या, 90 डिग्री तसेच. हा बरोबर, दोन्ही पाय वर आणि दोन्ही हात सुद्धा वर.
सरळ. आणि आता श्वास घेत दोन्ही हात आणि दोन्ही पाय लांब करायचे. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. म्हणजे लांब म्हणजे पसरवायचे, दोन्ही हात पाय पसरवायचे. श्वास घेत लांब, हात पाय पसरवा, बरोबर. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, बरोबर. श्वास सोडत जवळ. आता सावकाश दोन्ही हात आणि पाय नियंत्रित जमिनीवर येऊ दे. सावकाश हळूहळू कंट्रोल मुवमेंट जमिनीवर. आणि विश्रांती, विश्रांती. थोडेसे आपण आपल्या कमरेचे स्नायू, त्याचबरोबर आपले थाय मसल्स आपण थोडेसे ते मोकळे केले. आणि आता करूया सेतुबंध आसन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील, मान मध्यभागी, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. नकळत कमरेचा भाग वर उचलला जाईल किंवा खांदे आपले नकळत आपण स्ट्रेट करू तर ते एकदम रिलॅक्स. आणि आता दोन्ही पाय फोल्ड करा. उजवा पाय, डावा पाय, दोन्ही पावलांमध्ये अंतर, दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर, टाचा सीट पासून लांब असतील, बरोबर. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. दोन्ही दंडांत स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. आणि आता इथे एकदम रिलॅक्स. छातीचे स्नायू रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत, हलकस स्मित असे चेहरा. आणि हाताचे तळवे आपले सिलिंगच्या दिशेने. सावकाश आपल्याला आपल्या सीटचा भाग, कमरेचा भाग आणि पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचलायचा आहे. हनुवटी आपली गळ्याला लॉक होईल एवढं आपल्याला आपलं फक्त मांग जमिनीपासून वर उचलायचं. दोन्ही हात आपले आपण ऍडजस्ट करायचे थोडेसे डोक्याच्या दिशेने वरती, म्हणजे आपल्याला शरीराचा भार आपला सांभाळता येतो. आपल्या मांड्या जमिनीला समांतर येतील. चिन लॉक पोझिशन, बरोबर. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. ज्यांना सर्वाइकलचा त्रास आहे त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू, आणि उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत पाठीचा एक एक मणका, कमरेचा भाग, सीटचा भाग जमिनीवर येऊ दे. पूर्णपणे जमिनीवर टेकवायचा आहे. दोन्ही हात खाली, दोन्ही पाय सरळ आणि विश्रांती. नाकाने श्वास भरून घेऊया, तोंडाने तो संपूर्ण श्वास सोडून घेऊया. जर श्वासाची गती वाढली असेल तर ही अजून एकदा तुम्ही ही स्मृती करा. नाकाने श्वास भरून घ्या आणि तोंडाने हवा सोडून घ्या. आणि आता करूया सुलभ मत्स्यासन. पुन्हा एकदा कॉन्ट्रॅक्शन सांगते. सुलभ मत्स्यासन, सर्वाइकलचा त्रास, लंबर स्पॉन्डिलोसिस आणि मानेच्या ठिकाणी, गळ्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सूज असेल तर हे कृती करणं टाळायचं आहे. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत, दोन्ही हातांचे तळवे जमिनीवरती आहेत. आता हेच हात आपल्याला आपल्या सीटच्या खाली ठेवायचे. उजवा हात उजव्या सीटच्या खाली जाईल, डावा हात डाव्या सीटच्या खाली. दोन्ही पाय सरळ करायचे. शुभांगी ताई, दोन्ही पाय सरळ. बरोबर. दोन्ही पाय आता जोडलेले आहेत, हाताची कोपरं जमिनीवरती आहे. आणि आता पुन्हा एकदा रिलॅक्स. आपले पाठीचे सगळे मणके रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, खांदे रिलॅक्स, चेहरा शांत. नॉर्मल श्वास प्रश्वास आपला चालू आहे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. आणि आता सावकाश यथाशक्ती आपलं डोकं वर उचलायचं आणि टाळूचा भाग जमिनीवर ठेवायचा, म्हणजे आपली मान आतल्या साईडला येईल थोडीशी. टाळूचा भाग जमिनीवर टेकवा, दोन्ही पाय सरळ, बरोबर. छान. हा, टाळूचा भाग पूर्णपणे यथाशक्ती प्रयत्न कुठेही आपल्याला ओव्हर ट्राय करायचा नाहीये. दोन्ही हाताची कोपरं मात्र जमिनीवर असतील. आणि आता पुन्हा एकदा पोटाचे स्नायू रिलॅक्स, तोंड बंद, गळ्यापासून पोटापर्यंत आलेला ताण त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास आपण केलेला आहे सुलभ मत्स्यासन.
छान. आणि आसन सोडताना पुन्हा एकदा हाताच्या आधाराने किंवा सावकाश आपलं डोकं वर उचलायचंय. पाठीचा एक एक मणका जमिनीमध्ये, नियंत्रित डोकं जमिनीवर, हातांचा आधार जो सीटच्या खाली आहे द्यायचा. हात सरळ करायचे पुन्हा आणि विश्रांती. दोन्ही हातांमध्ये पायामध्ये अंतर ठेवून विश्रांती. सावकाश एका कुशलावरून पोटावर पडून विश्रांती घेऊया. एका गालावर पडून विश्रांती. आज आपण करणार आहोत सुलभ नौकासन. त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर असेल. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. थोडीशी स्ट्रेचिंग आपलं चालू आहे. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. आणि आता एकाच वेळेला उजवा हात, उजवा पाय आणि आपली अपर बॉडी म्हणजे पोटाचा भाग, छातीचा भाग आणि आपला चेहरा जमिनीपासून वर उचलायचा. सुरुवात करूया. एकाच वेळेला आपली अपर बॉडी आणि उजवा हात आणि उजवा पाय जमिनीपासून वर. डावा हात आणि डावा पाय जमिनीवर आहे. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. सावकाश उजवा हात उजवा पाय खाली येऊ दे, कपाळ जमिनीवर येऊ दे. उजवा हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. आणि आता डावा हात, डावा पाय आणि आपली अपर बॉडी म्हणजे कमरेपासूनचा वरचा भाग जमिनीपासून वर उचलूया. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. इथे थोडा वेळ घेऊया. बघा पाठीच्या कण्याला किंवा आपल्या कमरेच्या ठिकाणी कसा प्रेशर येतो त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. उलट चाल करताना सावकाश डावा हात डावा पाय जमिनीवर, कपाळ जमिनीवर, हात खाली. आणि सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. अगदी सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. आणि मग हळूहळू पुन्हा एकदा एका कुशीला वळूनच बैठक स्थितीमध्ये. अगदी सावकाश. पद्मासन किंवा अर्ध पद्मासन. पद्मासन किंवा अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवूया. सीटचा भाग थोडासा मागे ढकलूया. पाठीचा कणा सरळ, डोळे बंद. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. आणि करणार आहोत आपण आता पद्मासनस्थ योग मुद्रा. तर ही योग मुद्रा करताना आपल्याला एका हाताने दुसऱ्या हाताचा मनगट पकडायचा आहे. आणि ती पकड आपल्या पाठीचा कणा म्हणजे जिथे आपल्या सगळ्यात लोअर बॅकचा जो कणा आहे तिथे सगळ्यात शेवटचा इथे एका हाताने दुसऱ्या हाताचा मनगट पकडायचा आहे. आणि ती पकड आपल्या पाठीच्या कण्याच्या इथे असते. बरोबर. नजर समोर. पुन्हा एकदा इथे आपले खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील. यथाशक्ती प्रयत्न ज्यांना लोअर बॅकचा त्रास आहे त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. आणि आता सुरुवात करूया. एक सहज श्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडत हळूहळू आपल्या पोटाचा भाग पुढे येईल, मग छातीचा भाग पुढे येईल, त्याच्यानंतर आपला गळा आणि मग आपली हनुवटी, नाक आणि त्याच्यानंतर कपाळ जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. हाताची पकड जमिनीच्या दिशेने सोडून द्या. आता समजा सीटचा भाग उचलला जातोय तर तो न उचलता जेवढं पुढे झुकता येईल तेवढं झुका.
जमिनीपासून आणि आपल्या कपाळापर्यंत जर थोडस अंतर असेल तर हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हाताची मूठ वळवा आणि ती आपल्या समोर ठेवा आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवा. हा बरोबर, त्याच्यावर आपलं कपाळ ठेवा आणि संपूर्णपणे रिलॅक्स. पोटावरती हलकासा दाब येतोय, पाठीच्या कण्याला ताण आलेला आहे, रक्तप्रवाह हा डोक्याच्या दिशेने होतोय. आपण करतोय पद्मासनस्थ योग मुद्रा. इथे आपल्या पोटाच्या ठिकाणी जिथे आपल्या अंतस्त्रावी ग्रंथी आहेत तर तिथे दाब निर्माण होतोय, त्यामुळे ही थायरॉइड प्रतिबंधात्मक ही योग मुद्रा, सॉरी, डायबिटीस प्रतिबंधात्मक ही योग मुद्रा मानली जाते. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे आणि आसन सोडताना पुन्हा एकदा आपली एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय. हाताची मूठ जर समोर असेल तर ती सोडून द्या आणि एका हाताने दुसऱ्या हाताचं पुन्हा एकदा मनगट पकडा आणि ती पकड आपल्या पाठीच्या कण्याच्या इथे. आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग आणि मग पोट असं करत करत सावकाश कमरेत बसत. दोन्ही हात आता गुडघ्या पकडून आणि डोळे बंद. आपण जी काही कृती केली आता त्याचा मनातल्या मनात मागो. आता ज्यांना बैठक बदलायची असेल ते बदलू शकता. पुढची कृती आपण करणार आहोत ब्रह्ममुद्रा. ही ब्रह्ममुद्रा ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे ब्रह्ममुद्रा. त्याचबरोबर थायरॉइड सुद्धा इथे आपला कंट्रोल मध्ये राहतो. तर आता सुरुवात करूया. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवा. द्रोण मुद्रेमध्ये पाठीचा कणा आपला सरळ असेल. साधी बैठक घातली तरी चालेल किंवा अर्ध पद्मासन केलं तरी चालेल. पाठीचा कणा सरळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा आणि आता फक्त आपल्याला आपल्या मानेच्याच ठिकाणी हालचाल करायची. पाठीचा कणा आपल्याला कुठेही बेंड किंवा ट्विस्ट करायचा नाही, फक्त मानेच्या भागामध्ये हालचाल असेल. आणि आता सावकाश आपली मान उजव्या दिशेला घेऊन जाऊया. अगदी सावकाश उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. आपली हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल एवढी आपल्याला आपली मान आपल्या क्षमतेप्रमाणे मागे घ्यायची आहे. मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद आणि डोळे बंद. आपली जाणीव पूर्णपणे कंठस्थ ग्रंथींकडे. डाव्या बाजूला आलेला ताण आणि उजव्या बाजूला असलेला दाब याकडे लक्ष. श्वासाची जोड आहेच आणि उलट चाल करताना डोळे उघडूया. सावकाश आपली मान पुन्हा मध्यभागी येऊ दे. अगदी सावकाश. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. आता मान आपली हळूहळू डाव्या दिशेला जाईल. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर येईल एवढी आपल्याला मान मागे मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. अट्टहास नसेल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, जोड श्वासाची आणि त्याचबरोबर कंठस्थ ग्रंथीवर उजव्या बाजूने आलेला ताण, डाव्या बाजूला असलेला दाब याची जाणीव. तिथे ज्या ब्लड वेसल्स आहेत तिकडे आपण एकाच वेळेला ताण दाब निर्माण करतो आणि त्यामुळे आपला ब्लड प्रेशर हा कंट्रोल मध्ये राहण्यास मदत होते. सावकाश उलट चाल, डोळे उघडूया. मान आपली पुन्हा मध्यभागी येईल. अगदी सावकाश. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त पुढच्या दोन्ही कृती करणं टाळायचं आहे. यथाशक्ती प्रयत्न करा. आणि आता सावकाश आपली मान हळूहळू मागे जाईल. मागे आपला चेहरा सिलिंग समांतर येईल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, जोड श्वासाची, कंठस्थ ग्रंथींवर समोरून आलेला ताण आणि मागच्या बाजूने असलेला दाब याची जाणीव. उलट चाल करताना डोळे उघडूया.
सावकाश आपली मान मध्यभागी येईल, अगदी सावकाश. आणि आता शेवटची कृती. तर हळूहळू आपली हनुवटी गळ्याकडे जाईल. थोडीशी मान पुढे झुकवायची आहे. फक्त मानेमध्ये हालचाल असेल, पाठीचा कणा सरळ असेल. यथाशक्ती प्रयत्न, चिन लॉक पोझिशन, तोंड बंद, डोळे बंद, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आणि आता बघा, गळ्यावरती समोरून दाब आलेला आहे, मागच्या बाजूने ताण आलेला आहे. याची आपण जाणीव करून घ्यायची आहे. याचा अनुभव आपण घ्यायचा आहे. आणि सावकाश मान सरळ उलट जा. सावकाश मान सरळ, डोळे बंद. आणि संपूर्ण या मुद्रेचा आपण मागोवा घेऊया. आपण कशा प्रकारे आपली मान चारही प्रकारे फिरवली होती, कुठे कुठे ताण दाब प्रत्येक बाजूने आपण त्याचा अनुभव घेतलाय, त्याचा आपण मागोवा घेऊया. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करूया. आहे तो श्वास सोडून द्या. डोळे बंद आहेतच. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने श्वास सोडून द्या. Completely breathe out. प्राणायामाचा श्लोक. दोन्ही हात जोडून घ्यायचे. मी बोलते, आपण श्रवण करा. प्राणस्तेदं वशे सर्वं पृथिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. आपण आपल्या प्राणशक्तीला मनोमन वंदन करूया, जी आपल्याला चांगली बुद्धी, चांगलं आरोग्य प्राप्त करून देणार आहे. अशा आपल्या प्राणशक्तीला आपण मनोमन वंदन करीत आहोत. डोळे अंगत मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. दोन्ही हातांची ज्ञान, पहिलं बोट आणि अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. डोळे उघडायची घाई न करता अजून याच्या पुढची कृती आपण करणार आहोत. तसा प्रयत्न करायचा आपल्याला. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. आपली जाणीव पूर्णपणे ह्या ज्ञानमुद्रेकडे केंद्रित करून घेऊया. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना जो स्पर्श झाला आणि त्या स्पर्शातून तुम्हाला काही स्पंदन, व्हायब्रेशन जाणवत असतील, तिथे जो रक्तप्रवाह चालू आहे त्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो. मनाची चंचलता कमी होण्यासाठी, मन अधिक ग्रहणक्षम आणि एकाग्र होण्यासाठी या प्राणस्पंदनांची अनुभूती आपण आता घेत आहोत. चेहरा अगदी शांत आहे, कपाळावर कोणतीही आटी नाहीये. डोळ्यांची स्नायू रिलॅक्स आहे. करणार आहोत विभागीय श्वसन, उदर, उर आणि स्कंद. सुरुवात आपण उदर श्वसनापासून करणार आहोत. याकरिता आहे तो श्वास सोडूया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना आपलं पोट किंचितस बाहेर येईल. जाणीव आपली उदर भागाकडे आणि श्वास सोडत आपल्याला आकार करायचा आहे. पोट आतल्या दिशेला गेलंय. करूया उदर श्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण. जाणीव पूर्व भागाकडे आणि श्वास सोडताना उकार छाती पूर्ववत येईल. करूया स्कंद श्वसन, शोल्डर ब्रीदिंग. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला म्हणजेच वरच्या दिशेला जातील आणि श्वास सोडताना मकार खांदे पूर्ववत येतील.
करणार आहोत. 2 आवर्तन संपूर्ण योगिक श्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट किंचित बाहेर, छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला आणि श्वास सोडत अकार उकार मकार एकत्रित दुसरा आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत अकार उकार मकार क्षण शांत. संपूर्ण विभागीय श्वसनाचा योगिक श्वसनाचा मागोवा घेत आपण जी बैठक घातली आहे, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी घातली, ती सोडून देऊया आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घेऊया. अगदी सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हातांमध्ये अंतर असेल आणि आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. अगदी सावकाश. आपल्याला जसं सहज वाटेल त्याप्रमाणे संपूर्ण शरीर अलगदपणे विश्रांती स्थितीमध्ये आपण जमिनीवर सोडून द्यायचं आहे, झोपून द्यायचं आहे. आज आपण जी साधना केली त्याचा मनातल्या मनात एक छोटासा रिकॅप. आज आपण सुरुवात दंडस्थितीपासून केली. तिथे आज आपण वृक्षासन हे नवीन आसन पाहिलं. हस्त पद्मासन हे एक आसन पाहिलं. शयन स्थितीमध्ये आज आपण सुलभ मत्स्यासन, सेतु बंधासन ही 2 आसनं पाहिली. पोटाला पडून मुखासन आणि त्यानंतर योग मुद्रा, ब्रह्ममुद्रा या सगळ्या साधनेचा आपण मनातल्या मनात मागोवा घेत आहोत. आणि याबरोबरच आपण आपल्या संपूर्ण शरीरातल्या प्रत्येक अवयवाचं मनाने शिथिलीकरण. शवासन हे एकमेव असं आसन आहे की जे शरीराला विश्रांती देतं आणि मनाला शांती देतं. शरीरासोबत मनाचाही तितकाच विचार केला जातो. देहधारण. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत प्रत्येक अवयव क्रमाक्रमाने शिथिल करत जाऊया. सुरुवात दोन्ही पायांपासून करूया. दोन्ही पायांची 5ही बोटं, तळपाय टाच, घोटा पोटऱ्या, गुडघा मांडी, संपूर्ण उजव्या आणि डाव्या पायाच्या जांघेचा भाग मनाने शिथिल. दोन्ही हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट ते कोपर, कोपर ते दंड आणि दंड ते खांदा, संपूर्ण उजवा आणि डावा हात मनाने शिथिल करत आहे. मी माझी जाणीव माझ्या सीटचा भाग, कमरेचा भाग आणि पाठकड्याकडे घेऊन जात आहे. त्या 3ही भागांमधले प्रत्येक स्नायू, पाठकड्यांमधले 33 मणके मी मनाने शिथिल करत आहे. माझी जाणीव उदर, पूरण आणि कंठस्थ भागाकडे आहे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू, माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, माझं छोटस हृदय मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू मी मनाने शिथिल करत आहे.
मी माझी जाणीव माझ्या चेहऱ्याकडे घेऊन जात आहे. माझी हनुवटी ओठ, माझे दात, माझ्या तोंडातली सैलसर जीभ, संपूर्ण माझ्या जबड्याचा भाग, माझे 2 दात, 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेले माझे 2 डोळे, डोळ्यांच्या आतली स्थिर बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझ्या टाळूचा भाग आणि माझे केस मी मनाने शिथिल शिथिल आणि शिथिल केलेले आहे. देहधारणेने माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव जाणीवपूर्वक शिथिल झालेला आहे. मी माझी नाडी माझ्या श्वासाकडे घेऊन जात आहे. प्राणधारणे. मन वडाय वडाय उभ्या पिकात लढलं, किती हाकलं तरी येई पिकावर. ही बहिणाबाईंची अत्यंत गोड कविता, जी आपल्या मनासाठी अत्यंत समर्पक आहे. आपल्या मनामध्ये सतत एका मागून एक येणारे विचार, त्या विचारांची गती कमी करण्यासाठी, मन शांत करण्यासाठी आपण निवड आपल्या श्वासाची केलेली आहे. म्हणून मी माझी जाणीव माझ्या श्वासाकडे नेत आहे. माझ्या श्वासाची गती संथ, मंद, लयबद्ध झालेली आहे आणि विचारांची गती ही कमी झालेली आहे. प्रचंड शांततेचा अनुभव मला या क्षणी मिळत आहे. मी आज जी काही दिवसभर कामे केलेली आहे आणि त्यामुळे आलेला थकवा, शारीरिक आणि मानसिक, तो आता निघून गेलेला आहे. प्रचंड इच्छाशक्ती मला या क्षणी प्राप्त होत आहे. मी श्वास भरून घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी शारीरिक, मानसिक अशुद्धी, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, तणाव, काळजा मी सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे आणि श्वास सोडत मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये मी स्वतःला एक संकल्प देत आहे. मला माझं शारीरिक, मानसिक आरोग्य औषध विरहित, व्याधी विरहित असंच ठेवायचं आहे, निरोगी ठेवायचं आहे आणि त्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. प्रचंड सकारात्मकता, सकारात्मक ऊर्जा मला या क्षणी प्राप्त होत आहे. माझं आरोग्य हे नेहमीच उत्तम, निरोगीच राहणार आहे. मी निरोगी असणार आहे. मी माझ्या कुटुंबालाही तशीच शिकवण देणार आहे. मला खूप छान, खूप प्रसन्न आणि हलकं हलकं वाटतंय. प्रचंड आत्मविश्वास प्राप्त झालेली मनस्थिती आणि माझ्या आजूबाजूला सकारात्मकतेचं वलय निर्माण झालेलं आहे. माझी मनाची स्थिती स्थिर झालेली आहे आणि तिला प्रचंड शक्ती प्राप्त होत आहे. शरीर मनाच्या शांत प्रसन्नतेचा मी आता अनुभव घेत आहे. मला शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्तरावर शांती, सुख, समाधान लाभत आहे आणि हे सगळं माझ्या साधनेचं फळ मला मिळत आहे. म्हणून ही साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती रोजचा 1 तास मी स्वतःसाठीच देणार आहे. मी आनंदी असणार आहे आणि माझ्या आजूबाजूचं जग ही तसंच आनंदीच असणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, आद्य देवतेचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया आणि आपला हा संकल्प पुन्हा एकदा मनातल्या मनात पुनरुच्चारण. शवासनातला संकल्प खोल मनामध्ये उतरतो आणि तो सिद्धीस जातो.
मन करारे प्रसन्न, योग सिद्धीचं कारण. या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीतून आपल्याला बाहेर पडावंसं वाटत नाही, पण तरीही आपल्याला आजचा पुन्हा एकदा दिनक्रम सुरू करायचा आहे. आणि या आनंद आसनातून बाहेर येण्यासाठी पुन्हा एकदा जाणीव आपल्या देहाकडे, दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान उजवीकडे डावीकडे घेऊन जाऊ आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळूया. दोन्ही पाय फोल्ड करूया. डावा हात आपल्या डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या पायावर असेल. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा, त्याचाही आनंद घ्या. आणि अगदी सावकाश हळूहळू बैठक स्थितीला घेऊया. एका हाताच्या आधाराने अगदी सावकाश, डोळे बंद आहेतच. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आणि आता करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक सहश्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. आपापल्या क्षमतेने जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर, संपूर्ण समर्पण, शरणागत आणि लीनभाव आपल्या मनामध्ये. आजची साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग, द्वेष, अहंकार सगळं सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमैथुन, नेत्र स्पर्श आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. आणि ओम जिथून सुरुवात तिथे. धन्यवाद. धन्यवाद. कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. ठीक आहे, भेटूया मग उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरी ओम. मीटिंग एंड करते. शुभरात्री.